नमस्कार मित्रांनो, स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज महत्त्वाची अशी अपडेट आपण बघणार आहोत. 1 तारखेपासून जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली, त्यातील काही ज्या अटी आहे त्या अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाची अशी ही अपडेट आहे. एकूण 7 बदल या योजनेमध्ये झालेले आहेत. तर ते एक एक करून असे सर्व जे बदल आहेत ते सर्व बदल आपण बघणार आहोत. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची जी मुदत आहे ती मुदत आधी 1 जुलैपासून 15 जुलै अशी ठेवण्यात आली होती. तर त्यामध्ये आता बदल करून ही जी मुदत आहे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि अजून यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही की दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा रुपये 1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. खूप महत्त्वाची अशी ही अपडेट आहे. त्यामध्ये आपण अर्ज 31 ऑगस्ट किंवा 30 ऑगस्टपर्यंत जरी केला तरी आपण जर पात्र असाल तर आपल्याला 1 जुलैपासून हे जे आर्थिक लाभ आहे तो दरमहा 1,500 रुपये असा आपल्याला मिळणार आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय यामध्ये, तर या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. म्हणजे डोमेसाईल किंवा रहिवासी दाखला ज्याला आपण म्हणतो, हे आवश्यक होतं. पण आता बघा, आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, दुसरं मतदार ओळखपत्र, तिसरं शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, चौथं जन्म दाखला, या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे बघा, आपल्याकडे अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण रहिवासी दाखला म्हणतो किंवा डोमेसाईल म्हणतो ते जर उपलब्ध नसेल तर 4 पैकी 1 जे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी 1 कोणतेही असले तरी चालेल. याशिवाय तिसरा महत्त्वाचा जो बदल आहे त्यामध्ये आपण बघा, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. अगोदर ज्यांच्याकडे फक्त 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे तेच यामध्ये अर्ज करू शकत असायचे. पण आता ही 5 एकर शेतीची जी अट सुद्धा काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळं जास्तीत जास्त महिला भगिनी या योजनेचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय अजून वयाची जी अट होती त्या वयाच्या अटीमध्ये सुद्धा बदल केलेला आपण बघू शकता. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. म्हणजे 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनी या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. त्याचबरोबरीने अजून बघा, 5वा जो बदल आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सासरी आलेल्या ज्या महिला आहेत ज्यांचे जे पती आहेत ते महाराष्ट्रीयन आहेत तर त्यांच्यासाठी ही जी योजना आहे ती योजना लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबरीने बघा, 6वा जो बदल आहे, रुपये
2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला या प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. खूप महत्वाची अशी ही पात्रता आहे बघा. ज्यांच्याकडे 2.5 लाख उत्पन्नापेक्षा कमी याचा जो दाखला आहे तो दाखला कंपल्सरी पाहिजे होता आधीच्या नोटिफिकेशनमध्ये. पण आता यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्याची काही आवश्यकता नाही. जर आपल्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे. आणि अजून यामध्ये एक गोष्ट समाविष्ट करण्यात आलेली आहे. आधीच्या सूचनेमध्ये अविवाहित महिला यासाठी अपात्र होत्या. परंतु आता बघा 7वा जो बदल आहे, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे खूपच महत्वाचं आहे. विवाहित आणि अविवाहित त्या कुटुंबातील ज्या महिला आहे त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात, या योजनेसाठी पात्र ठरतील. फक्त अविवाहित महिलांची जी संख्या आहे एका कुटुंबामध्ये फक्त एक पात्र अविवाहित महिला अशीच आहे. त्यामुळं 2 महिन्यांचा कालावधी आपल्याला या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये या पद्धतीने आपण जे काही सांगितलेले जे काही बदल आहे ते लक्षात घेऊन आपण अर्ज करू शकता. व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत पाठवा. संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.